बक्षीस सुरू झालेलं आहे 200 रुपये प्रत्येक आयवा झेलसाठी। एवन जोडी शैलेजी जाधव सन्माननीय गणेशजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला आयवा झेलसाठी ही पर्वणी आहे। आणि बॅट्समन साठी सागर पाटील साहेबांकडून पर 6 200 रुपये आणि ते सुद्धा फक्त विजय पाटीलला। म्हणजे विजय पाटीलनी यावं लागेल, त्याला यावं लागेल लगेच ओपनिंगला। तर चला फिल्डिंग सजून घ्या। रॉकी 11 किरवली संघ, आरडी स्पोर्ट्स किरवली विरुद्ध एवन जोडी आमनेपाडा असा सामना प्रेक्षक आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 तसं पाहिलं तर, पण तो चौथा सामना, कारण आपण पहिला सामना 40+ चा खेळवला होता। 40+ आमने विरुद्ध 40+ देवरुंग, त्या सामन्यामध्ये 40+ आमने संघाने विजय संपादन केला। स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आज दिलखुलास झकास क्रिकेटचा खेळ आपल्याला अनुभवायला मिळतोय। आणि ही स्पर्धा ओमसाई आमने लोणाट क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पेश केलेली आहे। असोसिएशनच्या नियमानुसारच ही स्पर्धा आपण खेळवतो। या स्पर्धेचा प्रत्येक पूल हा 8 संघांचा आहे प्रति दिवस आणि 5-5 षटकांचे सामने आपण या ठिकाणी खेळवतोय। प्लीज फिल्डिंग सजून घ्या। आरडी स्पोर्ट्स किरवली मनीष गोलंदाज आणि अंपायर सुद्धा गेलेले आहेत महेंद्र भोवर आणि उमेशजी केणे। आपण सुद्धा सूचना देऊ शकता की फिल्डिंग लावून घ्या पटापट। आमचे सन्माननीय पाहुणे आणि लाडके मायबाप प्रेक्षक सर्वांचं स्वागत। आज कैलासवासी बापू दाजी काकडे स्टँड खूप खचाखच भरलेला आहे। कालच्या दिवसामध्ये त्या स्टँडमध्ये फार कमी प्रेक्षक होते आणि आज वारा इतका आहे की कुठेही पण थांबा, तुम्हाला आज आपल्या शरीराला सुखद स्पर्श मिळणार आहे। आजच्या गारगार वाऱ्याचा कारण खूप मस्त आज वातावरण आहे, अनुकूल स्थिती आहे। लख प्रकाश, सूर्यप्रकाश आणि निळमय आकाश, त्याच्या छत्रछायेखालील हे सुंदर गोलाकार असलेलं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण। या क्रीडांगणावरती अनेक स्पर्धा होत असतात आणि प्रत्येक स्पर्धेला माझे मायबाप प्रेक्षक वर्णी लावत असतात। दोन खेळाडू कक्ष उभारण्यात आलेले आहेत आमच्या आयोजकांच्या वतीने। सन्माननीय माजी सरपंच संतोषजी काकडे यांच्या मार्गदर्शनाखालील त्यांच्या स्वप्नातील स्पर्धा जय भोलेनाथ चषक 2025 आणि सोबतीला साहेबांच्या सर्व ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे आयोजक आणि मित्रमंडळ, तसेच ग्रामस्थ मंडळ, पाहुणे मंडळ आणि मित्रमंडळ सर्वांनी सुरेख साथ दिली आम्हाला या स्पर्धेसाठी। आणि ही स्पर्धा SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून घर बसल्या सुद्धा आपल्याला पाहता येत आहे। आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या आयफोन स्क्रीनवरती, आपल्या स्मार्टफोनवरती फक्त SK एंटरटेनमेंट सर्च करा, सबस्क्राइब करा आणि लाईक करा। पहिला चेडू मनीष घेऊन जातोय। शॉर्ट ऑफ लेंथ होता, चेडू खाली राहिला, उचलण्याचा प्रयत्न होता, तगडा उंच पुरा बॅट्समन आहे स्थायिक एंडला मिस्टर विजय, आणि ज्याच्या सोबतीला मयुरेश आहे, सलामीची जोडी, सलामीवीर। आणि विजयसाठीच बक्षीस आलंय प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये कॅश प्राइज फ्रॉम आमचे सन्माननीय सागरजी पाटील यांच्या वतीने। आयवा झेलसाठी एवन जोडीकडून 200 रुपये, प्रेक्षकांसाठी पर्वणी। पुढचा चेंडू ड्राइव्ह करत होता परंतु बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये। खेळवत आहेत मनीष, शॉर्ट ऑफ लेन टाकून सुद्धा चेंडूला खाली ठेवण्यामध्ये सफल ठरतायत। आरडी स्पोर्ट्स किरवली संघ सुद्धा ह्या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आहे। कुक्षी या ठिकाणी सुद्धा मस्त पद्धतीने प्रदर्शन केलं होतं मागच्या आठवड्यामध्ये श्री गणेश चषकामध्ये जांभूळपाडाची ती स्पर्धा। आरडी रॉकस्टार बनले झाली, काय गॉगल मस्त पद्धतीने बॉडी फिटनेस आहे आणि कॅप्टन्सी लाजबाब बॉलिंग सुद्धा मस्त पद्धतीने करतायत। दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे माजी उपसरपंच आहेत आणि ते आता मिड ऑफला उभे आहेत। आणि तिथूनच चेंडू मारण्याचा प्रयत्न ओव्हर पिच होता आणि हा सुद्धा मिस केला। लागोपाठचे 3 डॉट। सागरजी पाटील सुद्धा आमचे बक्षीस लावणारे नाराज आहेत की मी बक्षीस लावलंय पण तो विजयची बॅट हलत नाही आणि पाय सुद्धा हलत नाहीयेत। जसं काय बॅटला सुद्धा फेविस्टिक आहे आणि पायांना फेविकॉल आहे। जागेवरच फटके मारतायत, जागा सोडावी लागेल। काय मिळवायचं असेल तर घरातून बाहेर पडावं लागतं, तसं तुम्हाला इथे क्रीज सोडावी लागेल। हा चौथा चेंडू ओव्हर द विकेट, मनीष
क्रीजच्या कोण्यातून टाकलेला चेंडू उचलण्याचा प्रयत्न आणि झेल टिपलाय. विजय बाद. पहिला धक्का लागतोय शून्यावरती. शून्याचा शिकार, शून्याचा चष्मा इथे धारण करत असताना इथे विजय बॅक टू द पॅव्हलियन. बॉलिवूडचे शोमॅन सुभाष घई अनेक ज्याने मूवीज सुपरहिट दिल्या आणि आमच्या परिसरातील शोमॅन मध्ये गणले जाणारे आमचे माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांची स्पर्धा. अनेक शोमॅन आहेत आपल्या परिसरामध्ये. आरडी साहेबांची सुद्धा स्पर्धा असते. आरडी सोबतीला जगनसेठ पाटील अनेक शोमॅन आपल्याकडे आहेत. किंग मेकर सुद्धा आहेत ज्यांची नावं घेता घेता स्पर्धा संपेल. मग ते समाजकारण असो किंवा राजकारण असो किंवा क्रिकेट कारण असो, अनेक नाव आहेत. दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेले आहेत नवीन फलंदाज मैदानामध्ये. ओ क्लीन बॉल, यू मिस. आय हिट डेफिनेटली. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम मिस्टर मनीष ऑन हॅट्रिक. बघा रिप्ले पाहू शकता आपण. हा साइड अँगलने बघा. हा ओ सातकण गेला, अगदी घुसला. म्हणतात ना की अगदी फट मिळाली की घुसावं, तसं इथे चेंडू घुसला. दोन पायांच्या मधून गेला. जसं योगी सरांची बुलेट नेहमी दोन कारच्या मधून अशी काय निघते, फक्त ते चान्स घेत असतात. एका बाजूला रामकृष्ण हरी यांची कार, दुसऱ्या बाजूला संतोषजी काकडे साहेबांची कार जात असताना कालच बघितलं की काय मस्त पद्धतीने त्यांनी ओव्हरटेक केलं होतं. तसंच या चेंडूने ओव्हरटेक केलं आणि मस्त पद्धतीने तिथे क्लीन बॉल केलं फलंदाजाला. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे गोलंदाज मिस्टर मनीष, ज्याने मनमोहक इथे बॉलिंग सादर केली. आणि बघा रॉकी सुद्धा वॉर्म अप करतायत. कारण आता अभी उनकी बारी, बारी बारी सबकी बारी, अभी तुम्हारी और तभी हमारी. आता हा नवीन फलंदाज आला. इथे हॅट्रिक वाचवेल का मिस्टर प्रणित? हॅट्रिकच्या उंबरट्यावरती एकदा शुभेच्छा देऊया आपण. टाळ्यांचा गजर करा मनीषसाठी. मनीष, यू हॅव टू डू इट, यू मस्ट, यू कॅन डू इट. ओ चेंज ऑफ पेस केलं होतं बॅकअप हँडचा वापर, परंतु प्रॉपरली टप्पा टाकला नाही आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू डाव्या अष्टीला सोडून जाणार आहे. फक्त हलक्या हाताने फक्त टॉस केला होता आपण पाहू शकता, कारण हा फसवा यॉर्कर होता. परंतु तो गेला फुलर लेन, अगदी लेग स्टिकच्या बाहेर गेला. परंतु यामध्ये व्हेरिएशन्स होते, व्हेरिएशन्स दडले होते चेंडूमध्ये, हरकत नाहीये. परंतु दोन अक्षरशः सक्सेस प्राप्त केलेत, दोन यश प्राप्त केलेत मनीषने. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. ओ पुन्हा एकदा बोगदा डिलिव्हरी. वा क्या बात आहे. काय फुलर लेनचे चेंडू टाकतोय, डायरेक्ट हिट सुद्धा झालोय. काय जबरदस्त तयारी आहे रॉकी भाई, यू आर ऑल रॉकस्टार यार. जबरदस्त या ठिकाणी 11 खेळाडू आपला खेळ दाखवत आहेत. अक्षरशः एक से बडकर एक. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, चांगली कॅचिंग, चांगली कीपिंग, चांगली थ्रोईंग आणि वन ऑफ द बेस्ट नेमबाजी सुद्धा होते. आणि काय पाहिजे टीमकडे, या सर्व गोष्टी असेल तर तो टीम नक्कीच अगदी उभारी घेत असते. या ठिकाणी धावसंख्या पूर्णपणे गलचेपी केलेली. आमनेपाडा संघ बॅकफुट वरती आहे, पिछाडीवर आहे म्हणू शकतो आपण. 2 गडी बाद, फक्त एकच धाव, 2 धावा आहेत धाव फलकावरती. आणि स्क्रीनवरती प्लीज करेक्शन करा. 2 बाद 2 गडी बाद, 2 धावा 2 गडी बाद असा लेखाजोखा. येस करेक्शन. प्रणित आणि मयुरेश खेळतोय. आपण पाहू शकता आरडी स्पोर्ट्स किरवली विरुद्ध A1 जोडी आमनेपाडा. आमनेपाडची A1 जोडी सुद्धा आपल्यामध्ये बसलेली आहे. त्यांनी बक्षीस सुद्धा लगावलं होतं, पण तो विजयने नाराज केलं. पण तो आता ह्या जोडीने भागीदारी रचणं गरजेचं आहे. बघा वॉर्मअप का करत होते आरडी सर, कारण त्यांना बॉलिंगसाठी यायचं होतं. हे रॉकस्टार आहेत, हे रॉकस्टार बनलेत. वय वाढत गेले, पण त्यांचं क्रिकेटचं तारुण्य अबाधित आहे. जसे जीडी, डीडी, गोरख दिगाडकर, दत्ता दिगाडकर, हे सर्व चांगलं खेळ इथे दाखवत असतात आरडीच्या टीम मध्ये. आणि आमच्या डाव्या बाजूलाच इथे गोरखनाथ आहेत दिगाडकर, वायडीस लॉंग ऑफला. हा पहिला चेंडू खाली राहिलाय. वाह काय टर्न केला मस्त पद्धतीने. कटरचा प्रयत्न होता.
फलंदाजाला तिथे सरप्राईज केलं, बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली, बॅटचा फेस ओपन करणं भाग पाडलं, अन्यथा दांडी गोल झाली. बघा रिप्ले एसके एंटरटेनच्या मध्ये. हो काय जबरदस्त चेंडूला खाली ठेवलं तर रॉकीने. हे रॉक स्टाईलची बॉलिंग करतायत मिस्टर राकेश दिघाडकर आणि पंचांना इथे आनंद देत असताना हा क्रिकेटचा सामना पूर्णपणे रंग भरतोय. अजून एक चांगला लेग ब्रेकचा प्रयत्न होता, चेंडू टर्न केलाय त्या ठिकाणी, लेग स्वीपचा प्रयत्न होता, लेग ग्लान्स त्या ठिकाणी केला आणि शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिलं. प्रशांत बजागे तिथे कव्हर करतायत, जे कॅप्टन होते टॉस साठी. एक धाव इथे पूर्ण झाली, धावसंख्या 2 गडी बाद बरोबर 4 वर आहे टीम एवन जोडी आमनेपाडा संघाची. जय भोलेनाथ चषक 2025 2-3 वर्षाच्या गॅप नंतर या स्पर्धेला सुरुवात केली. पुन्हा एकदा फ्लिकचा प्रयत्न होता, अगदी लेग ग्लान्स अजरुद्दीन स्टाईलने हा मनगटी फटका, परंतु त्या ठिकाणीच प्रशांती बजागे चेंडूला जाऊ देत नाहीयेत. पूर्णपणे स्ट्रॉंग फिल्डिंग 38 सर्कल मध्ये होत असताना. आणि काय बॉलिंग आहे बघा प्रेक्षक, आपण जर क्रिकेटचे तज्ज्ञ असाल तर जशी बॉलिंग करतायत रॉकी तशी अकॉर्डिंग टू द फिल्डिंगची जमावट सुद्धा तशीच केलेली आहे. यालाच म्हणतात परफेक्ट माइंड गेम. हो आता सुद्धा हा फ्लाय चेंडूला उसळी दिली, ऑफस्टिक आणि मिड स्टंपच्या जवळ टप्पा शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न. बघा बॅट ड्रिल करून दाखवते फलंदाज, तो सुद्धा इथे बीट होतोय मिस्टर मयुरेश, कारण चेंडू मयूर पंखाप्रमाणे फुलला होता आणि प्रफुल्लित करत विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या 5 वर. दुसरं षटक सुरू. हा रॉकीचा चेंडू स्वतःच्या फालतूमध्ये बोटाला लागलाय, झेलचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी नेम सुद्धा धरत होते, परंतु बोटाला असा चेंडू लागला की खूपच त्रासदायक असतं. परंतु मायनर सेकंड विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये हे कार्य म्हणजे फार कठीण असतं. बघा हा रिप्ले किती वेगाने फटका सजवला होता, टायमिंग लाजवाब होता आणि तसंच हात पुढे केले होते झेल घेण्यासाठी, पण तो नशीब बलवत तर बॅट्समनचं की झेल तिथे चिकटला नाहीये, कारण असे झेल पकडले जात नाहीत, ते चिकटले जातात. जर आरडीने हॅट्रिक कंप्लीट केली तर अनंताजी केणे आमचे भावालेचे, त्यांनी भाव दिलाय तो हॅट्रिक साठी 1100 रुपयाचा. यावेळेला डाव्यासने सोडून जाणारा हा वाईटचा इशारा. अनंताजी केणे एक जबरदस्त कमिटी मेंबर आणि अगदी जुने जाणते क्रिकेटर, पुराणा चावल. कदाचित थोड्या वेळेने ते 11,000 करतील, कारण हे प्रेम आहे त्यांचं क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे त्यांचं रॉकी सरांवरचं, त्यांचं प्रेम संतोष काकडे सरांवरती सुद्धा तेवढंच आहे. आणि हा चांगला फटका पाहायला मिळतोय, आपण ड्राईव्ह केला, चेंडू जातोय वाईडीस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर कडे. गोरखनाथ दिगाडकर कव्हर करत असताना फेकिंग होईल परेपर्यंत आणि एक शॉटचा इशारा पंचाचा. 1 शॉट देअर इन द रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव तिथे मिळणार आहे. धाव फलकाची धावसंख्या 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर फक्त 8 आहेत 4.0च्या रन रेटनी. करंट रन रेट आहे CRR फक्त 4.0 आणि मस्त पद्धतीने बॉलिंग इथे दाखल केली आहे, पूर्णपणे इथे गळचेपी केली आहे, दबदबा निर्माण केलाय, डॉमिनेट केले गोलंदाजाने आणि प्रभावित सुद्धा केलंय. मग ते रॉकी सुद्धा असू द्या किंवा पहिलं षटक हाताळणारे आमचे मनीष, दोघांनी पण अगदी समसमान कार्य केलं आणि तोच मनीष आता येतोय आपल्या सेकंड स्पेल मध्ये. जाऊया आपण थोडा सेकंद डीजे कल्पेशकडे. बहुतेक कलेक्शन मध्ये बिझी आहेत, कारण ते गाणी बनवत असतील, तयार करत असतील, शोधत असतील. नक्की त्याचं चांगलं गाणी येईल नंतर आपण, परंतु आता हा चांगला चेंडू येईल की चांगले फटके येतील, कारण फटक्यांची वाट बघतात आमचे लाडके परीक्षक की मोठे फटके कधी येणार. चौकार षटकांची आतिषबाजी त्यांना पाहायला नेहमी आवडत असतं. त्यांना काही पडलेलं नसतं की कोणी जिंको कोणी हारो, फक्त चांगला क्रिकेट दाखवायचा असतो. हरलात तरी चालेल त्यांचं म्हणणं असतं, परंतु तुम्ही आमचं मन जिंकलं पाहिजे. हो तो प्रयत्न केलाय, फोर्सिंग स्ट्रोक फोर्स केलाय, मिड ऑन नाही त्या ठिकाणी. चेंडू डीप मध्ये रॉकी सरांकडे जातोय, आरडी वेगाने फेकी करेपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. या पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे. बॅट्समन त्या ठिकाणी पाहतोय आपण मयुरेश कडून जो ओपनिंगला आलाय, सलामीला आला होता. धावसंख्या 2 ने पुढे 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे टीम एवन जोडी आमनेपाडा संघाची. फिल्डिंगची जमावट बघा, एक डीप लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑनला आरडी आहेत, लॉंग ऑफला गोरख दिगाडकर आणि हा ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. स्वतः बॉलर धावतायत मनीष, परंतु विकेट त्या ठिकाणी पंचांच्या मागे जात पंच सुद्धा सरकले. पंचांना सुद्धा सावध राहावं लागतं अशा वेळेला. एकूण धावसंख्या 11 वर आहे. थोडंसं खर्चटलेलं आहे त्यांचा हात गोरखनाथ दिगाडकर यांचं, तर बँडेड द्या त्यांना असेल तर, कारण त्यांनी जमिनीच्या साह्याने चेंडू गॅदर केला होता, कारण
गवतांमध्ये थोडेसे खडे पण असू शकतात. हो, यावेळेला चेंडू उंच जातोय विकेट किपरच्या मागे, हा झेल टिपला गेलाय आणि अजून एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक 3 A1 जोडी आमनेपाडा टीमला. तर इथे विकेटचं पतन झालं. दैवत विलेकरांनी एक थोडंसं आम्हाला गोरख बद्दल जोक सांगितला की या तुम्हाला आम्ही बँडेड करतो, इकडे इंजुर्ड व्हावं लागेल त्यासाठी. चल चला, नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. बाद झालेला फलंदाज आपण बघितला, प्रणित बाद झालाय, यश बाद झालाय, विजय बाद झालाय आणि आता पंकज मैदानामध्ये मयुरेशच्या सोबतीला. मयुरेशने अजून तंबू गाडून मयुरेश तयार आहे, कारण तो सलामीरला आला. ओ माय गॉड, दिस इज अ कॅच ऑफ दिस आफ्टरनून. वाव, व्हॉट टेकन फ्रॉम डीडी देअर. वाव, ग्रेट कॅच. नव्हता, लेट कटचा प्रयत्न होता, पॉज घेतला बॅट्समननी आणि काय तो जल्लोष, कॉलगेट स्माइल डीडींची आपण पाहिली नुकतीच आपल्या स्क्रीनवरती. जसं काय एखादा निसटणारा मासा पकडला की आनंद होतो, त्यामध्ये वाम पण सामील आहे, म्हणून म्हटलं वाव म्हणालो मी. ती सुद्धा निसटते आणि आपला मळ्या मासा सुद्धा निसटतो, तसा इथे निसटू दिला नाही. शिवरा मासा सुद्धा निसटतो मस्त पद्धतीने त्या ठिकाणी. झेल टिपला थोडंसं ग्रामीण भाषा वापरली, माफ करा, मग ते कधी कधी गरजेची सुद्धा असते तुमच्या रिलॅक्सपणासाठी. इथे 11 धावसंख्या, 4 गडी बाद आहेत. आता गणेश अवतरलाय मैदानामध्ये. A1 जोडी पूर्ण नाराज आहे आमची. A1 जोडी मधले गणेश पाटील इथे आलेले आहेत स्वतः. आता बॅट हातात, बदला हाथ में लेके और जान हथेली पे लेके मैदान में आ गए गणेश पाटील. ऑन स्ट्राइक सामना करतील मनीषचा. हो, आल्या फक्त ड्राईव्ह केलाय, लॉफ केला, चेंडूला काढला मस्त पद्धतीने कव्हर मधून. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट कडे आणि फिल्डिंग करेपर्यंत गणेश पाटीलने लुटल्या 2 धावा. यालाच म्हणतात बॅटिंग आणि परफेक्ट मिडलिंग. पाहिलं की 38 सर्कल मध्ये त्या ठिकाणी फिल्डर नाहीये, डीप मध्ये आहे आणि कशा धावा जोडायच्या हे माहिती आहे गणेश पाटील यांना, कारण महत्वाची जागा आहे त्यांची. मिडलला आलेत 6व्या क्रमांकावरती आणि ज्या जागेवरती युवराज सिंग खेळायचे, MS धोनी खेळायचे, सुरेश रैना खेळायचे, त्या जागेवरती नक्कीच मोठी जबाबदारी असते, कारण आधीच बॅट्समनची खेळी समाविष्ट असते. खिंडर पडलेलं असतं, बॅकफुटला जाऊन पुन्हा लेट कटचा प्रयत्न, पण तो डीडी त्या ठिकाणी कव्हर करतायत. नेक्स्ट मॅच साठी आम्ही आवाज देऊ इच्छितो. रोशन स्पोर्ट्स मुठवाल विरुद्ध नक्षत्र चोदरपाडा सिनियर, येस, म्हणजेच निलेश जाधवचा संघ. ओके, या आपल्यामध्ये बॉल स्पॉन्सर गोरखजी काकडे आणि सागर नामदेव पाटील आपल्यामध्ये आहेत, ज्यांची बॉल आपल्याला पाहायला मिळतात. निविया कंपनीचे बॉल आहेत, जे बॉल अक्षरशः तटवणं टोलवणं कठीण झालंय. जसं 70 चे बॉल काय वेगाने जातात, पण तो निवियाच्या बॉल होती अटॅक करण्यासाठी तुमच्याकडे ताकद आणि टायमिंग पाहिजे, आणि असेच बॉल आम्हाला इथे पुरस्कृत केलेले आहेत गोरखजी काकडे आणि सागरजी पाटील साहेबांनी. म्हणून कालपासून पाहतो आपण की धावा जास्त अशा 60-70च्या आसपास जात नाहीयेत. जसं मागच्याच आठवड्यामध्ये विवेक शेलाची टुर्नामेंट कव्हर केली ती योगी सरांनी बघितले असेल, तेव्हा योगी इथेच होते, तेव्हा ते मुठवाची टुर्नामेंट उत्तम सेठ पाटीलची कव्हर करत होते. त्यावेळेला योगी सर 4 षटकांचे मुकाबले आणि धावा किती झालेल्या 97, 82, 79, 75 अशा धावा व्हायच्या खालिंगच्या ग्राउंडवरती, आणि ती स्पर्धा खालिंगने जिंकली. विवेक शेलानी जबरदस्त परफॉर्मन्स केलं होतं फायनलमध्ये. वाफाले बी संघ 4 क्रमांकावरती गेला होता. 4 क्रमांक सेकंड क्रमांकावरती आपण पाहिलं तो जबरदस्त मुकाबला झाला होता. ACC पडगा प्रल्लेश मुरंजन काय खेळला, जबरदस्त. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो, सॉलिड. पूर्णपणे त्यांनी दमछाक केली होती.
विवेकच्या टीमची, परंतु विवेकने बाजी मारली. हे क्रिकेट आहे. चेंडू बद्दल बोलत होतो पण क्रिकेट मध्ये पोहोचलो आणि हा चेंडू पोहोचला डीडी पर्यंत, कारण फ्लाय झाला. अगदी कमरे छातीचं माप घेऊन चेंडू गेला की किती उंची आहे, कारण उंची किती कमी आहे बघा डीडी गोरखची जीडी. परंतु उंचीवरती जाऊ नका, कीर्ती महान आहे, मी पुराणा चावल आहे. आणि इथे कॅप्टन येत आहेत आमचे नक्षत्र चौदरपाडाचे. यावेळेला सुद्धा पुलचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस केलं होतं, पंचांचं बोर्ड आकाशामध्ये, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद होतोय. 5वा धक्का लागत असताना गणेशच्या रूपामध्ये गणेश पाटील बाद. दिलं पाहिजे व्यवस्थित आपण कारण दोन्ही बाजूला आमच्या, एका बाजूला यश आहे, दुसऱ्या बाजूला हा एसिन सुद्धा आहे. मस्त सांगतात आम्हाला. आणि प्रशांत बजागे बघा किती खुश आहेत कॅमेरामॅन, मजा घेत आहेत ते, कारण तुमची पण घेऊ आम्ही बॅटिंग आल्यावरती. ओके, तर चला इथे 5 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 13 वर पूर्णपणे दमछाक झाली आहे. धावांसाठी आसुसलेले आहेत, धावा काय होऊ देत नाहीत का. आरडीने इथे रॉकिंग रॉक स्टार बनवलेत. हे सगळे स्टार आहेत रॉकीचे. रॉक लीड करतायत रॉकी. आरडी नाव पण मस्त ठेवलंय, RD 11, RD स्पोर्ट्स. राकेश दिगाडकर माजी उपसरपंच आणि पुन्हा एकदा गोरखनाथ सज्ज. यावेळेला सुद्धा उचलण्याचा प्रयत्न, चेंडू खाली राहतोय आणि ड्राईव्ह होत असताना शॉर्ट स्क्वेअर वेगाने येतोय, चेंडूला कव्हर करतो. एक धाव पूर्ण झाली. आलेला फलंदाज नवीन जो आला आर्यन, त्याने एक धाव इथे अर्जित केली आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचवली आहे 14 वर 5 गड्यांच्या मोबदल्यात. एवन जोडी आमनेपाडा संघ बॅटिंग करतोय. प्रेक्षक पुढचा सामना रंगणार आहे रोशन स्पोर्ट्स मुठोल विरुद्ध नक्षत्र सिनियर चौदरपाडा. या वेळेला पुढे सरकले, पाऊलांचा वापर केला, ड्राईव्ह केला प्रशांतजी बजागे. फिल्डिंग नीटसी करत नाहीत, फेकी सुद्धा बघा अगदी टप्प्यात टाकतायत आणि इशारे करतात बॉलरला की तुम्ही घ्यायचं होतं. असं नाहीये, डायरेक्ट हातात थोड गेला पाहिजे प्रशांत बजागे. आणि बघा तुम्ही जर कॅमेरा फिरवत असाल प्रशांतकडे कॅमेरा फिरवा, त्यांचा स्टान्स बघा किती ते अग्रेसिव्ह आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या 16 वर. खूप लूज राहतात ते मैदानामध्ये आउटफील्ड मध्ये पेट्रोलिंग करत असताना. बाकीच्या 10 खेळाडूंनी पूर्णपणे प्रफुल्लित केले, पण प्रशांतजी आणि ये क्या बात है, तो डीडी है, ये दत्ता दिगाडकर है, ये ऐसा है कि क्या छोड़ेगा नहीं, जान जाए पर वचन ना जाए. फलंदाज बाद, कुछ भी ले सकता है. ये डीडी है, डीडी इंटरनेशनल नहीं है, ये डीडी नेशनल है. आमचा 12वा खेळाडू सुद्धा सांगतो की सर प्रशांत बजागे खेळतोय म्हणून, आता मी उतरलो असतो मैदानामध्ये. खंडू सांगतोय. प्रेक्षक सुद्धा मजा घेतात आणि काय हाल बेहाल झालेत बघा या सामन्यामध्ये. फक्त 16 धावसंख्या आहे, पण ठीक आहे, क्रिकेट आहे. जसं मगाशी योगीने उल्लेख केला की या मैदानामध्ये 24 धावा सुद्धा डिफेंड करता येतात झालेल्या आहेत. 6 धावा सुद्धा 6 चेंडूमध्ये डिफेंड होतात. म्हणजेच रन बॉल इक्वेशन जरी असेल, 30 धावा जरी झाल्या तरी सुद्धा इथे फायटिंग होऊ शकते. पण तू अजूनपर्यंत तिथपर्यंत मजल नाही मारली, कारण 6 गडी बाद झालेत. 16 धावसंख्या. 4था झेल टिपला डीडी. आज आपका दिन है यार. डीडी क्या लगाता है उडी. आणि त्यांच्या संघाने सुद्धा उडी मारली आहे मस्त पद्धतीने इथे, अगदी अटॅकिंग. सामना असा होता की प्रशांत बजागे झेल टिपत नाहीयेत, खूपच लांब राहिले बघा. येस येस, याला फिल्डिंग नाही म्हणत प्रशांतजी बजागे. खराब क्षेत्ररक्षण, पूर्णपणे स्किट झाले बघा. बाकी सर्व 10 खेळाडू बेस्ट परफॉर्मन्स देतात, पण तू प्रशांत बजाकडे बघतात आरडी की आता विचार करावा लागेल. आता फक्त कॅमेरा सांभाळायची वेळ आली आहे प्रशांत बजागे. एसके एंटरटेनमेंट तुमची वाट बघतायत, कारण तुम्ही वाट लावाल आरडीची. अशी फिल्डिंग कोणाला नकोय, कोणालाच नकोय. धावसंख्या इथे सुद्धा इथे नकोशीच आहे, 18 अजिबात नाहीये. धावा वाढवणे गरजेचं आहे, तो प्रयत्न केला पाहिजे, कारण निलेश आणि आर्यन मैदानामध्ये आहे. कधी कधी टेलेंडर्स सुद्धा सामन्यामध्ये मजा आणतात आणि तसं होईल, कारण A1 जोडीचा संघ आहे आमनेपाडा. तो संघ सुद्धा स्वतःची स्पर्धा, स्वतःच्या गावची स्पर्धा खेळतो एक प्रकारे, कारण ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा आणि संतोषजी काकडे साहेबांची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये त्यांचं परफॉर्मन्स नक्की त्यांना चांगलं करायचं, पण तो वेळ निघून चाललेली आहे. एकच षटक शिल्लक आहे. कदाचित बॉलिंग लाईन त्याच्या लाईनिंगमध्ये चांगला भरणा असला तर नक्कीच ते
आरडीला फाईट देऊ शकतील, पण तो प्रयत्न होईल का बघायचा आहे. तत्पूर्वी आपण बघूया शेवटचं षटक. अनेक पाहुणे येत आहेत बघा, किती कार पार्क झाले आहेत आमच्या पार्किंग झोनमध्ये. हे प्रेम क्रिकेटवरचं, हे प्रेम त्यांचं आमच्या संतोषजी काकडे साहेबांवरचं त्यांचं प्रेम आहे, खेळाडूंवरचं हे प्रेम आहे, आमच्या रामकृष्ण हरींवरचं. रामकृष्ण हरी आमचे बघा आज व्हाईट आणि ब्लॅक जर्सीमध्ये आहेत, गळ्यात पट्टा नाही, आज ऑरेंज कलरचा पाहिजे होता, म्हणजे आज संकष्टी चतुर्थी वाटली असती. ओ फुलरलेंचा फुलटॉस, हा सुद्धा आडव्या बॅटनी हॉरिझॉन्टल बॅटनी फटका मारायचा प्रयत्न, आणि गोलंदाज त्या ठिकाणी मनोहर आहे. मनोहर सुद्धा हा जुना अगदी मातबर क्रिकेटर बघा, चेंज ऑफ पेस केलं होतं, हलक्या हाताने सोडलेला चेंडू होता, बॅक ऑफ हँडचा वापर केला आणि बॅट्समन मिस टायमिंग करतोय त्या ठिकाणी बॅट्समन निलेश. हो हा रिप्ले बघा, पूर्णपणे डांबून ठेवलंय, बांधून ठेवले जणू का. ओ फ्लाइंग डिलिव्हरी, आणि डीडी अगदी विकेटच्या मागे असल्या ती मागच्या खेळाडूला टेन्शनच नाहीये, स्क्रीनकडे चेंडू जाणार नाही, मनीष आहे त्यांना कव्हर करण्यासाठी. आणि आता प्रशांत बजागेची उचल बांगडी केली ती म्हणजे डायरेक्ट त्यांना विकेट किपरच्या मागेच, म्हणजे तिकडे चेंडू जातच नसल्यामुळे ते आरामशीर उभे राहतील आता प्रशांत बजागे. हो हा चेंडू बघा कसा उसळला होता, उसळी घेणारा, जशा समुद्राच्या लाटा उसळतायत, शांत समुद्र आणि जसा वारा घोंगावतो तितक्या लाटा उसळतात की भल्या भल्या बिल्डिंग्स गारद होतात. आणि गंगेचं पात्र नेहमी शांतच असतो, मग वारा आला काही आला तरी गंगा ती शांतच असते, म्हणून गंगेला शांताचा पात्र म्हणतात, शांत पात्र. हो यावेळेला शांत, आणि प्रशांत बजागे तिथे अशांतपणे धावतोय, आणि तिथे आता स्कोर बोर्ड इथे पुढे जात असताना 4 रन. खूप ढिलसान क्षेत्ररक्षण प्रशांतचं, तिथे सूर मारायचं होतं, चेंडूला जाऊ द्यायचं नव्हतं, परंतु तिथे प्रशांत फक्त बघतच राहिले, आणि चेंडू पाहता पाहता निघून गेला तो बाउंड्री लाईनच्या कडे. अनंताजी जाधव येत आहेत, 4 रन आले बघा, आपण रिप्ले पाहू शकता. हा फटका, आणि तिथे चायनीज कट लागली होती, याला हॅरो ड्राईव्ह म्हणतात. सुभाषजी नारायण जाधव सांगतात आहे आम्ही आहे जाऊन जाणार नाहीये असे सांगतायत. किती त्यांचं ॲग्रेशन बघा, किती प्रेम त्यांचं, की सर थांबा आम्ही रजा घेत नाही तर तुम्ही लगेच आभार प्रदर्शन कराल, हे त्यांनाही माहिती आहे. ते आता पडद्याच्या मागे जात आहेत, पडद्याच्या मागे सुद्धा त्यांची भूमिका असते बऱ्याच वेळेला. तर चला इथे धावसंख्या 22 वर, डबल 2 ऑन द बोर्ड. तो चौकार फार आता इथे नुकसानदायक ठरलाय, ज्यांनी प्रशांत बजागेच्या बाजूनीच तो 4 धावा गेल्या होत्या, आणि लकी चौकार म्हणू शकतो आपण आमनेपाडा A1 जोडीच्या टीमसाठी, नशिबाचा चौकार. आणि खंडू आमचा मजा घेतोय 12वा खेळाडू, की त्याला झालं की माझी वर्णी कधी लागेल. नक्कीच रॉकी सर विचार करतील त्याचा आता, कारण ते पण आता सावलीमध्ये आहेत. ती सावली स्वतःची नाही, त्यांची झाडाची सावली आहे, तर माणसाला स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी उन्हात उभं राहावं लागतं आणि असे फटके मारावे लागतात, तेव्हा तुम्ही स्वतःची सावली निर्माण करू शकता. त्यासाठी तुम्ही सामर्थ्यवान बनायचं आहे, आणि खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचं असेल तर एकट्याने लढायला शिका. बाकीच्याने काय केले ते महत्वाचं नाही, तुम्ही आता काय करू शकता. का संकटामध्ये सापडलाय संघ, आपल्या संघाला पुढे नेण्यासाठी आता तुमची क्वालिटी, तुमच्याकडे शस्त्र अस्त्र दाखवणं गरजेचं आहे. आणि मस्त पद्धतीने फटका सजवला होता निलेशने, 2 धावा लुटल्या, धावसंख्या 24 वर, 6 गडी बाद. A1 जोडी आमनेपाडा. आज शुक्रवार आहे, उद्या शनिवार, परवा रविवार आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु ही स्पर्धा 4 दिवसांची हे सांगायचं होतं मला. या वेळेला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, आणि हा अँगल प्राप्त केला आहे चेंडूने, पाहिला आपण. मनोहर नावाचा गोलंदाज तो सुद्धा इथे अगदी कमबॅक करतोय बघा. हा चेंडू मस्त पद्धतीने पॉपिंग लाईनच्या आतमध्ये टप्पा पडला, आणि पंच उमेश केणे सरांनी त्या ठिकाणी मस्त पद्धतीने लहानला इम्पॅक्ट चेक केलं आणि लीगल घोषित केलेलं आहे. ही पंचगिरी आहे, MC चे पंच आहेत, मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा पास झालेले हे पंच आहेत उमेशजी केणे, आणि हा ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रशांत नाहीयेत म्हणून तिथे पकडला जातोय, तिथे छान पद्धतीने कव्हर केलं. प्रशांतजी बजागे असतात कदाचित तो चौकार होऊ शकला असता, पण तो नाही, फिल्डिंगची जमावट छान केली, आणि अशा प्रकारे इथे 5ही षटक समाप्त झाल्याचा इशारा प्रेक्षक झालेला आहे. धावसंख्या उभी झाली बरोबर 25, आणि 26 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय, ते म्हणजे A1 जोडी अमनेपाडा संघाने रॉकी संघापुढे. RD स्पोर्ट्स किरोली संघाला जिंकण्यासाठी 26 धावांची गरज 30 चेंडूंमध्ये. तर टॉस साठी या आलेले आहेत का कॅप्टन चौधरपाडचा आलाय, विके आलाय. रोशन स्पोर्ट्सचा कॅप्टन कुठे, रोशन स्पोर्ट्स मुठवाल कॅप्टन लवकर या प्लीज, फास्ट या, आणि आपण थोडा डीजे कडे जाऊया काही सेकंदसाठी. डीजे कल्पेश कम ऑन.
सन्मान्य आमचे चेंडू स्पॉन्सर सन्मान्य सागरजी पाटील, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करू इच्छितो. या सागरजी पाटील आपल्या चिमुकल्याला पण घेऊ शकता. अनंतजी जाधव आपण पण या. आम्हाला एक जोडी किंवा त्रिकूट लागतं टॉस साठी. तर प्रेक्षक सामना असेल तो नक्षित एंटरप्राइजेस चौदरपाडाचा हा वरिष्ठ संघ विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवल. टॉस इथे बघा, एका बाजूला ग्रीष्मा 11 दिले, दुसऱ्या बाजूला जय भोलेनाथ. मान्यवरांनी मध्ये राहायचं आणि आपले मान्यवर पाहू शकता सागरजी पाटील आणि अनंताजी जाधव. जय भोलेनाथ कॉल फ्रॉम चौदरपाडा आणि जय भोलेनाथच आलाय. टॉस जिंकलाय चौदरपाडाने. टॉस विन कॅप्टनला आपण एक थंड पेय देतोय. येस, विकीने टॉस जिंकलाय चौदरपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स विकी. धन्यवाद. आपण पाहुण्यांनी असं नसतं व्हा. दोन्ही कॅप्टन एकमेकांना इथे भेटतायत. टॉस जिंकला असता तर काय, आता टॉस गमावला, पण तो सामना होणं बाकी आहे. काय तयारी केली स्पेशली स्पर्धेसाठी? हो नक्की. किती कर्णक उचललेत ह्या अंगामध्ये आतापर्यंत? प्रथम, द्वितीय, तृतीय? एक पण नाही. म्हणजे पूर्णपणे वंचित आघाडी आहे. टीम मध्ये परफॉर्मन्स कसं चाललंय सध्या? नाही काय काय. ओके, परंतु अपेक्षा करू शकतो की चांगली फाईट द्याल, कारण अगदी पॉझिटिव्हली उतरायचंय. आधीचं काय झालं ते विसरून जायचं आणि आज काय करता येईल ते बघायचं. तुम्ही कॅप्टन्सीची भूमिका पार पडताय. तुमची भूमिका काय टॉप 11 मध्ये? ऑलराऊंडर. क्या बात आहे. टॉस जिंकला विकी, निर्णय काय? याचं कारण दुपारचं सत्र आहे. काय नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. कुक्षाच्या नंतर तुमचं परफॉर्मन्स कुठे अजून चांगलं उभारलं होतं? कुक्षाच्या नंतर आम्ही जास्त टुर्नामेंट खेळलोच नाही. इथे मुरबाडला गेलो होतो, तिथे पण फर्स्ट राऊंडला हरलो. ओके, आता टीम मध्ये सगळे आहेत. हो. कसं वाटतं जय भोलेनाथ चषकचं हे नियोजनबद्ध आयोजन, कालपासूनची स्पर्धा? खूप छान आयोजन केलं आहे आणि आम्हाला इथे खेळायला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. विकी, तुझा आदर्श कॅप्टन कोण टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या? तुझा सांग आदर्श कॅप्टन. दोघांना माहिती नाही, चला ओके, हरकत नाही. तुम्ही कॅप्टन आहेत हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, धन्यवाद. तर टॉस जिंकलाय तो विकीने. नक्षत्र चौदरपाडाचा कॅप्टन, त्यांनी स्वीकारली बॅटिंग पुढच्या सामन्यासाठी. आणि आपण जाऊया आता मैदानाकडे, ज्या ठिकाणी धावांचा पाठलाग सुरू होईल. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये असतील आमचे योगेश पाटील सर. धन्यवाद, थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच मनोज कारवे सर. फक्त 26 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे टीम RD11 किरवली संघाला. आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजी आपण डाबामध्ये पाहिली, खास करून मनीषने काय सुरुवात केली. आणि तसे आपण जर पाहिले तर मनीष या खेळपट्टीवरती चांगला वेग प्राप्त करतोय, चांगली लेंथ लाईनवरती तो मारा करतोय. आणि आज सुद्धा मात्र 2 षटकांचा त्याने स्पेल हाताला 7 धावा खर्च केल्या. जबरदस्त कामगिरी त्याची राहिली. राकेश सुद्धा मात्र एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण गोरखनाथला पाहिलं, त्याने 5 धावा खर्च केल्या. आणि अखेर शेवटच्या ओव्हरमध्ये लेजेंड मनोहर सुद्धा मात्र 7 धावा खर्च केल्या. आज A1 प्रमाणे या ठिकाणी त्या क्वालिटी सारखा खेळ आज पाहायला नाही, परंतु A1 जोडीच्या वतीने मात्र स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. कारण खास प्रेक्षकांसाठी आईबा झेल तुम्ही पकडला तर A1 जोडीच्या वतीने तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. काल भिवंडी प्रीमियर लीग मध्ये एका प्रेक्षकाने झेल पकडला, त्याला एका झेलसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं. आणि सिद्दीक भावेंनी त्यांना विचारलं की आता तू काय या घरी गेल्यावर या पैशाचं काय करणार? तर त्यांनी सांगितलं की आज हे मात्र संपन्न होतील, कारण आम्ही त्या पैशाचं मद्यपान करणार आहोत. ती व्हिडिओ पहा, खूपच व्हायरल झालेली आहे. आणि उमेश केडे सर सुद्धा हसतात, कारण ते सुद्धा मात्र त्या स्पर्धेमध्ये नाईटला मात्र कार्य करत होते. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहतात गोरखनाथ, त्याच्या सोबतीला हो राकेशला आपण पाहतोय सलामीवीर म्हणून. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मयुरेश. खराब चेंडू, पहिलाच फुल टॉस आणि त्याला मात्र चांगली दिशा दाखवली. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
यानंतर तुम्हाला रोशन स्पोर्ट मुठवा संघ नेक्स्ट मध्ये पाहायला लाभलेला आणि याच ठिकाणी मित्रांनो तुम्हाला रोशन स्मृती चषक सुद्धा पाहायला लाभणार आहे. दिनांक 7 फेब्रुवारी ते दिनांक 9 फेब्रुवारी या 3 दिवसांचा कालावधी त्या स्पर्धेचा असेल. आणि ही स्पर्धा सुद्धा मात्र ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणार आहे. वेलकम राहुल. राहुल चांगली कामगिरी करतोय, परंतु अदरवाईज बाकीच्या खेळाडूंना सुद्धा त्याला चांगली साथ द्यावी लागेल. पण ज्यावेळी तुम्ही सांघिक परफॉर्मन्स कराल त्याचवेळी तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये या टायटल पर्यंत पोहोचाल. आणि आज तशा प्रकारचा खेळ त्याच्याकडून पाहायला मिळेल का त्या सर्व नक्कीच अपेक्षा करतायत. परंतु इथे सुरुवात गोरखनाथने खूप छान केली. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. अखेर सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याने चौकार प्राप्त केला होता आणि अखेर दुसऱ्या चेंडूवरती आपण पर्यंत काहीतरी त्यांनी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अल्टी फलटी फटके केल्याचा प्रयत्न केला. चेंडूची पिचिंग सुद्धा आपण तर पाहिजे खूपच ऑफ स्टंपच्या बाहेर पाहायला मिळाली. त्याचमुळे गोलंदाज सुद्धा मात्र कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारला नाहीये. डॉट चेंडूने मात्र सांगता झाली. 4 धावा फलक्यावरती आतावरती लागल्या गेल्या. शॉर्ट टर्मला पाहू शकतो गणेश पाटील आहेत. अगदी ब्रँडेड सनग्लास त्यांनी मात्र परिधान केलाय आणि त्याच्याकडे चेंडू आता मात्र वेगाने चाललाय. परंतु शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा मात्र त्या ठिकाणी फिल्डर तिथे पोहोचलाय. चेंडूवरती झेप होतोय. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली. हा चांगला खेळ आपण पाहतोय आज गोरखनाथचा, कारण मॅचची सिक्वेशन काय आहे त्या अनुषंगाने तो मात्र खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि स्वतः राकेश आले सलामीवर म्हणून, कारण इथे जर आपण चूक केली तर आय थिंक आपल्या संघाला मात्र ती चूक मागात पडू शकते. त्यामुळे मात्र स्वतःने आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारली. फुल टॉस होता. ऑनसला टर्न केला. चेंडू चालला वाडिश मिडॉनला. हो, डायरेक्ट हिटची तिथे मात्र जरूर आवश्यकता होती, परंतु तिथे मात्र पंकजनं हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एस्टनवरती निशाणा साधला गेला नाहीये. ओव्हरच्या रूपाने अजून एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाल्या. पहिल्या चेंडूवरती राकेशने आपलं स्वतःच खातं उघडलं आणि संघाची एकूण धावसंख्या पोचली गेली 7 या आकड्यावर. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा आपण पाहत आहोत. जय भोलेनाथ चषक 2025 डे क्रमांक 2 दुसऱ्या दिवसाचा खेळ सध्या सुरू आहे. हो, जागेवरून मात्र तिथे पोस्ट घेतली होती फलंदाजानं, परंतु चेंडूची लाईन पहिली तर अतिशय सुंदर होती. चेंडूचा रेषेत पोहोचला नाहीये आणि त्याचमुळे चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि एवन जोडीचा आपण विचार केला तर पहिल्या विजयाचे ते शोधात आहेत. हो, चेंडू पाहू शकला. शेवटच्या मोमेंटला मात्र शॉट पहिल्याकडे मात्र ड्राईव्ह केला. पंचाचा लेग बायचा इशारा. आणि तसे जर पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल काल भैरवी चषकामध्ये पहिल्या विजयाच्या शोधात न्यू एकुरास्म साबत संघ होता आणि त्या स्पर्धेमध्ये त्या संघाने तो अकाउंट ओपन केला आणि अखेर टॉप क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये संघ तो मात्र पराभूत झाला. परंतु एबन जोडीला सुद्धा मात्र एका विजयाचा शोध आहे. तो तुम्हाला शोध स्वतः शोधावा लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये जरूर चांगली कामगिरी करावी लागेल. संघ जर पाहिलं तर चांगला बॅलन्सेड संघ आहे. निलेश पाटील यांच्या कॅप्टनशिपमध्ये हा संघ खेळतोय, परंतु आता मला असं वाटतं की एखाद्या चांगल्या कोचिंगची तुम्हाला आवश्यकता असेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 8. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर गणेश पाटील स्वतः आले. पेशंट ॲडव्होकेट आहेत आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत. एखादा चमत्कार तुम्हाला इथे घडवावा लागेल या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर. 26 धावांचा इथे जरूर पाठलाग सुरू आहे. सुरुवात चांगली झाली गेली आणि केरवली संघाची आणि चांगल्या स्थितीमध्ये संघ आपण पाहतोय. ओ, चेंडूला आपली दिली, फटका हवेत केला विजय पाटील. चेंडूच्या खाली असं वाटलं की पोहोचेल, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि अखेर चेंडू धरतीला दान झाला. एस्टनच्या पाठीमागे दिनेश पाटील सुद्धा आहेत. भक्कम शरीर एष्टी आहे. दिनेशला मात्र पाहिली तर फलंदाजी आय थिंक मिळाली नाहीये. येस, परंतु आता एस्टनच्या पाठीमागे चांगलं कार्य करेल का पाहायचं आहे. धाव फलकावरती धावसंख्या लागली गेली एकूण 9 धावा. शॉर्ट रनअप ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फटका हवेत केला. आता विजय पाटीलच्या डोक्यावर चेंडू चाललाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू आणि विजयामध्ये रेस सुरू आहे आणि अखेर चेंडूला मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी फील केलं. आणि तसे विजय पाटीलचं आम्हाला या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान आहे. त्यांच्या वडिलांच्या नावानं आपण प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकासाठी आम्हाला करंडक लाभलेला आहेत. त्यांचं जरूर आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आणि रोशन स्पोर्ट मुठवत सुद्धा आता मात्र या ठिकाणी
एक्झॅक्टली या स्पर्धेचा मात्र पूर्णपणे अभ्यास करतायत. खास करून खेळपट्टीचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. ओ इथे मात्र पापानी मोमेंट काय फडका इथे खेळलाय. आणि जर राकेशने जर बॅक टू बॅक 2 सिक्सर जर लगावले तर अजित पाटील यांचा एटीएम ऑन आहे. तब्बल 2,000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आणि किडी सुद्धा पहिले तर राकेशसाठी पारितोषिक लावलं होतं विकेट साठी तब्बल 1100 रुपयाचं. ते पारितोषिक त्याला जिंकता आलं नाही, परंतु इथे षटकार मारेल का. हो बॅटच्या आतली काढा लागली, चेंडूचा लागली ऑन साईड ड्राईव्ह झाला. क्षेत्रशः चेंडूचा पाठलाग करतायत आणि अखेर दुहेरीचा प्रयत्न धोका निर्माण असेल त्या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न जरूर सुरू आहे आणि तो सुद्धा मात्र त्या ठिकाणी या संधी सोडली गेली गणेश पाटीलनं. आणि त्यात मी उल्लेख केला ते आता कुठल्या तरी चांगल्या कोचिंगची आवश्यकता आहे टीम A1 जोडी संघाला. आणि एक षटकार जरी मारला तरी सुद्धा मात्र या ठिकाणी 1,000 रुपयाचं पारितोषिक. येस, आम्हाला सुद्धा तुमच्या भावना समजतात अजित पाटील. तुमच्यावरती सुद्धा अन्याय होणार नाही याची सुद्धा आम्ही काळजी करतोय. परंतु हा सामना असं वाटतं की लवकरात लवकर फिनिश होईल. 14 धाबा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र फक्त 12 धाब्यांची गरज. फटका हवेत खेळलाय. आज ताकदीचा थोडासा कमी वापर केला जातोय. एक्झॅक्टली थोडीशी एनर्जी आज प्राप्त करावी लागेल. वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु परफेक्टली मिडल चेंडू होत नाहीये. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी पॉवर प्लेचा आपण जर खेळ पाहिले तर गोलंदाजाने अतिशय चांगल्या प्रमाणे इथे हाताळलाय. परंतु लक्ष जर पाहिले तर छोटंसं आहे आणि त्या लक्ष्याच्या अनुषंगाने मात्र कुठेतरी या सामन्यामध्ये आडी केरळ संघ आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतोय. चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आपण पाहत आहोत. ओ पाहावं लागेल पंचाचा भीमर नो बॉलचा इशारा म्हणजे संघाला बीमार करणारा चेंडू हाताला गणेश पाटीलनं. तर आपण विदाउट प्रॅक्टिसने जर एखाद्या स्पर्धेमध्ये जर गोलंदाजी करायला आलो तर मात्र हे दृश्य घडणार आहेत. 1+ स्कोर आपण ऍड करतोय. पुढील चेंडू फिरीट फुलटॉस खराब चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका पाहायला मिळतोय. ओ क्षेत्ररक्षक पहा ब्रेक लावतात. कंट्रोलफुल क्षेत्ररक्षण आणि अखेर एकच धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि अखेर 2 पॉवर प्ले षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. म्हणजे असं वाटतं की आता कुठेतरी A1 जोडी संघाच्या समोर खतरा आहे तो म्हणजे आडी किरवली संघाचा. पहा गोलंदाज सुद्धा मात्र निवडले जातात की कोणाला चेंडू सोपवायचं आणि अखेर विजय पाटीलनं धाडस केलाय. इथे मात्र मी आज षटक टाकणार. एका विकेटसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक रामकृष्ण काकडे यांच्या माध्यमातून. हॅट्रिक पूर्ण केली तर गुणेश पाटील याकडून 1500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. म्हणजे किती प्रेम आहे विजय पाटील वरती आणि त्या प्रेमानंच मात्र संघाला बॅकफुटला पाठवलं असंच म्हणावं लागेल. आणि जर तुम्ही राकेश दिगाडकरला जर बाद केलं तर त्या विकेटसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. चला सामन्याला सुरुवात करूया. कॅश जमा करा आमच्याकडे. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये विजयासाठी 9 धाबांची आवश्यकता. 17 धाबा इथे मात्र झालेल्या आहेत. राऊंड द विकेटने मारा करतोय. रिबनचा फटका परंतु शॉर्ट पॉइंटला फिल्डर आहेत पहा डोक्याला अगदी रुमाल बांधून मात्र त्या ठिकाणी कार्य करतायत. अशा प्रमाणे आपण अंजूरचा अजित डाकीला पाहायचो रुमाल बांधून तो गोलंदाजी करायचा. आणि आता मात्र आज क्षेत्ररक्षक पहा कारण उष्णता तापल्या जास्त आपण पाहत आहोत. उन्हाचा जास्त ताप आहे. परंतु यासाठी तुम्ही कॅप परिधान केली पाहिजे. ओ या ठिकाणी पाहू शकाल जरूर ते पारितोषिक पटकावण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. जर रडारमध्ये चेंडू आला तर आय थिंक चेंडू सीमरेषेच्या पलीकडे जरूर जाऊन लँडिंग होईल आणि तोच प्रयत्न सध्या सुरू आहे. हो या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज सुद्धा बीट झाले. एसटी रक्षक सुद्धा बीट झाले. पंचाचा नो बॉलचा इशारा म्हणजे पुढील चेंडू असेल फ्रीट. आज सर्व गोष्टी मात्र फ्री दिलेल्या आहेत आडी किरवली संघाला A1 जोडी संघाने असंच म्हणावं लागेल. कारण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये पाहिलं तर कुठल्या प्रमाणात चांगला खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. फटका चांगला पाहतोय गोलंदाजाच्या डोक्यावरून चौकार आलाय परंतु चौकारासाठी कुठला पारितोषिक नाहीये.
एकही विकेट्स प्राप्त करता आली नाही गोलंदाजांना आणि अखेर 23 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. विजयासाठी 3 धाब्यांची आता मात्र आवश्यकता. पुन्हा मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला विकेट किपरच्या हातामध्ये, परंतु पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा आपण पाहत आहोत. विजयासाठी फक्त 2 धाब्यांची गरज. यानंतर रोशन स्पोर्ट फुटबॉल विपक्ष नक्षत्र चौदरपडा या 2 संघादरम्यान आपण पुढील सामना पाहणार आहोत. फटका हवेत केला आहे. विजयला विकेट मिळेल का या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये चुकीचा अनुमान लगावला. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि स्पर्धेच्या बाहेर जात असताना संघ A1 जोडी आमने पाडा. सो हार्ड लक गणेश पाटील, हार्ड लक विजय पाटील, हार्ड लक शैलेजी जाधव आणि कॉंग्रॅच्युलेशन RD11 किरवली. मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 षटकांचा स्पेल आहे त्याला फक्त 6 धाबा खर्च केला आणि एकूण विकेट्स प्राप्त केले 4 आणि नेहमीच्या खेळपट्टीवरती तो विकेट टेकर राहिलाय आणि तो खेळाडू आहे RD किरवली संघाचा मिस्टर मनीष बजागे. मॅच समरी इज ऑन स्क्रीन. 10 विकेट्सना सामना जिंकला RD किरवली संघाने. काय जबरदस्त परफॉर्मन्स पाहिला आपण या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यामध्ये विजय, खूप मोठा विजय मात्र RD किरवली संघाने संपादित केला.